नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण थेट मुद्द्यावर येऊया. भारतीय रेल्वेची इंजिनं हा एक 70 वर्षांचा अवाढ्य असा लॉजिस्टिक चमत्कार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या या लोखंडी महाकाय यंत्रांचा इतिहास आणि त्यांच्या अंगावर लिहिलेली ती गूढ अक्षरं, आज आपण हे सगळं डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. थोडक्यात आजची रूपरेषा सांगायची तर आपण एकदम सुरुवातीच्या काळापासून ते इंजिनांच्या नावांची उकल करण्यापर्यंतचा प्रवास बघणार आहोत. मग वाफेची इंजिनं, त्यानंतर डिझेल आणि इलेक्ट्रिक शक्ती, आणि शेवटी आजपर्यंत जतन केलेला आपला ऐतिहासिक वारसा, असा हा प्रवास असेल. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. एक अतिशय आश्चर्यकारक सुरुवात. सुरुवातीलाच ना एक फार मोठा ऐतिहासिक गैरसमज दूर करूया. सर्वांना वाटतं की पहिली ट्रेन 1853 मध्ये बॉम्बे ते ठाणे धावली, बरोबर? पण खरं तर 1851 मध्ये रुरकी इथं धावलेली एक मालगाडी ही पहिली ट्रेन होती. हे इंजिन खास युनायटेड किंगडममधून आणलं होतं आणि गंगाकालाच्या कामासाठी माती वाहून नेण्याचं काम ते करत होतं. पण गंमत म्हणजे अवघ्या 9 महिन्यातच 1852 मध्ये या इंजिनाला चक्क आग लागली आणि ते नष्ट झालं. पण हाच तो प्रयोग होता ज्याने खऱ्या अर्थाने 1853च्या त्या प्रसिद्ध प्रवासी रेल्वेचा मार्ग मोकळा केला. आग लागलेल्या त्या पहिल्या इंजिनाच्या अनुभवातूनच आपण खूप काही शिकलो आणि अधिकृतपणे भारतीय रेल्वेची मजबूत पायाभरणी झाली. आता फक्त प्रवाशांचा विचार न करता थोडं पुढे बघितलं तर 1907 मध्ये सुरू झालेल्या जमशेदपूर स्टील वर्क्ससारख्या सुरुवातीच्या औद्योगिक रेल्वे लाईनचं महत्त्व खूप मोठं आहे. ह्या ब्रॉडगेज रेल्वे खऱ्या अर्थाने अवजड उद्योगांचा कणा बनल्या. ह्याच रेल्वेमार्गांनी देशाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या पोलादाचा पुरवठा देशभरात अगदी सुरळीतपणे केला. आता वळूया पुढच्या आणि सर्वात रंजक भागाकडे. इंजिनांच्या नावांची उकल. हे अत्यंत रंजक असं प्रकरण आहे. आधुनिक भारतीय ट्रेन्सवर ती जी क्लिष्ट इंग्रजी अक्षरं आणि अंक दिसतात ना, ते समजून घेण्यासाठी आपण आता एक डिकोडर रिंग वापरणार आहोत. अल्फाबेट सूपसारखं दिसणारं हे नाव प्रत्यक्षात अतिशय तार्किक असतं. प्रत्येक इंजिनाचं नाव ह्या 4 ठराविक टप्प्यांवर ठरतं. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नावातील पहिलं अक्षर. जर ते W असेल तर त्याचा अर्थ नेहमी ब्रॉडगेज असाच होतो. दुसरं आणि तिसरं अक्षर आपल्याला हे सांगतं की ते इंजिन नक्की कशावर चालतं आणि ते काय वाहून नेतं. जसं की D म्हणजे डिझेल आणि P म्हणजे पॅसेंजर किंवा प्रवासी गाडी. अगदी सोपं आहे, नाही का? आता हे सगळं एकत्र करून बघूया. समजा WDM3A असा कोड आहे. याचा अर्थ काय? तर W म्हणजे ब्रॉडगेज, D म्हणजे डिझेलवर चालणारं इंजिन, M म्हणजे हे माल आणि प्रवासी अशा दोन्ही म्हणजे मिश्र वाहतुकीसाठी वापरलं जातं, आणि शेवटचं 3A हे त्याच्या 3100 अश्वशक्तीच्या प्रचंड ताकदीचं प्रतीक आहे. हे सगळं किती अत्यंत पद्धतशीरपणे ठरवलेलं आहे पहा. चला आता जरा जुन्या काळात जाऊया. आपला पुढचा भाग आहे वाफेच्या इंजिनांचं योग. सुरुवातीच्या काळात ना इतक्या वेगवेगळ्या प्रकारची इंजिनं होती की विचारू नका. मग ब्रिटिश इंजिनिअरिंग स्टँडर्ड्स असोसिएशनने या प्रचंड विविधतेत थोडी एक समानता आणायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या याच प्रयत्नातून 1920च्या दशकात X अक्षराने सुरू होणाऱ्या या इंजिनांची निर्मिती झाली. त्यानंतर मात्र या इंजिनांच्या ताफ्यात खूप वेगाने बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपण अमेरिका आणि कॅनडामधून आयात केलेली ADWD आणि CWD श्रेणीतील इंजिनं अतिशय महत्त्वाची ठरली. पुढे युद्ध संपल्यानंतर आपण अधिक आधुनिक अशा W अक्षराने सुरू होणाऱ्या डिझाईन्सकडे वळलो. आता वेळ आली होती वाफेच्या इंजिनांना निरोप देण्याची. पुढचा भाग आहे डिझेल आणि इलेक्ट्रिक शक्तीचा. वाफेच्या युगाला मागे टाकल्यावर वाढत्या वाहतुकीचा वेग सांभाळण्यासाठी रेल्वेला प्रचंड अश्वशक्तीची गरज भासू लागली, आणि ही ताकदीतली वाढ थक्क करणारी आहे. सुरुवातीच्या WDM-1 इंजिनाची ताकद होती 1950 हॉर्स पॉवर, पण तिथून थेट आधुनिक WDG-5 या मालगाडीच्या इंजिनापर्यंतचा प्रवास बघा. या इंजिनाला अगदी सार्थपणे भीम असं नाव दिलंय, कारण ते तब्बल 5500 हॉर्स पॉवरची अफाट ताकद निर्माण करतं. आता विजेवर चालणाऱ्या रेल्वे आल्या, पण या विद्युतीकरणाने काही नवीन आव्हाने आणि क्लिष्टताही आणल्या. संपूर्ण भारतभर आपण 25 kV AC सिस्टीमचा वापर करतो, पण ऐतिहासिक कारणांमुळे फक्त मुंबई परिसरापुरती ती 1500 व्होल्ट DC सिस्टीम मर्यादित होती. हा एक अतिशय तांत्रिक आणि स्पष्ट असा विरोधाभास होता. इथे बघा, एकीकडे WDP-4 हे बाज नावाचं वेगवान प्रवासी इंजिन आहे आणि दुसरीकडे WDG-4 हे धिप्पाड मालगाडीचं इंजिन. ही दोन्ही इंजिनं आधुनिक डिझेल शक्तीचं किती वेगळं आणि शक्तिशाली रूप दाखवतात ना. त्यांचं ते बाह्य स्वरूपच त्यांच्या अफाट ताकदीची साक्षी देतं. त्याचवेळी इलेक्ट्रिक इंजिनांच्या ताफ्याने ही मोठी मजल मारली.
अधिक वेगवान, आकर्षक आणि एरोडायनामिक मशीन्स विकसित झाल्या. वॅप 5 आणि तब्बल 6250 हॉर्स पॉवरची ताकद असणारं अतिशय शक्तिशाली वॅप 7 प्रवासी इंजिन ही याच प्रगतीची उत्तम उदाहरण आहेत. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. भाग 5. जतन केलेला कार्यरत ऐतिहासिक वारसा. आपण आज कितीही आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल केली असली तरी वाफेवर चालणाऱ्या इंजिनांचा तो जिवंत आणि कार्यरत वारसा आजही अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आला आहे. ही जतन केलेली HP वाफेची इंजिनं म्हणजे अक्षरशः चालती बोलती संग्रहालये आहेत. ती आपल्याला रेल्वेच्या त्या सुवर्ण काळाची आठवण करून देतात आणि या अद्भुत यांत्रिक इतिहासाला एक प्रकारे मानवंदना देतात. 1855 मधील फेरी क्वीन आणि अत्यंत शक्तिशाली शहेनशाह यांसारखी भारदस्त नावं ऐकली की ह्या इंजिनांचं ऐतिहासिक महत्त्व लगेच लक्षात येतं. रेवाडी स्टीम शेडसारख्या ठिकाणी ही ऐतिहासिक इंजिनं नुसतीच उभी नाहीत तर आजही अत्यंत उत्तम स्थितीत जतन केली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आजही कार्यरत आहेत. या जिवंत इतिहासाचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे निलगिरी माउंटन रेल्वे. इथे 1918 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये बनलेली कोळशावर चालणारी इंजिनं आजही दिमाखात वापरली जातात. आणि विशेष गोष्ट म्हणजे याच मार्गावर तब्बल 90 वर्षांनंतर भारतात बनलेली आणि फर्नेस ऑइलवर चालणारी आधुनिक इंजिनही त्यांच्या सोबतच धावतात. भूतकाळ आणि वर्तमानाचा असा सुरेख संगम खरोखरच फार दुर्मिळ आहे. या अवाढव्य लॉजिस्टिक चमत्काराची ही माहिती घेतल्यानंतर आता आपल्या जवळून जाणारी प्रत्येक ट्रेन ही केवळ एक वाहन राहत नाही, ती जिवंत इतिहासाचं एक वाचता येण्याजोगं पान बनते. विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा एखादी ट्रेन समोरून वेगाने जाईल तेव्हा तिच्या अंगावर रंगवलेला तो छोटासा कोड वाचताना किती मजा येईल. कोण जाणे त्यातून या 70 वर्षांच्या अभियांत्रिकी इतिहासाचं आणखी कोणतं नवीन रहस्य उलगडेल. अशा या अद्भुत यंत्रांबद्दल जाणून घेण्याची ही उत्सुकता कायम राहू दे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.